रत्नाकर पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। अकोला जिल्ह्यातील भुईबार हे एक प्रस्थापित घराणं आहे आणि त्यामधील महादेवरावजी भुईबार यांचा 89वा वाढदिवस माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांच्या वृद्धाश्रमात साजरा केला गेला। महादेवरावजी हे शेतकरी चळवळीतील नेते आहेत, माणूस आहे, म्हणून ते शेतकऱ्याच्या ऊसापासून जो गुळ बनवला जातो ती छोटीशी भिली घेऊन ते केक म्हणून कापतात। महादेवरावजी भुईबार हे भाऊ म्हणून ओळखले जातात। त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे उत्तुंग आहे। गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, त्यानंतर शिवाजी शिक्षण संस्थेचे जनक डॉक्टर पंजाबरावजी देशमुख यांच्या विचाराचा त्यांच्यावर पगडा बसलेला आहे। त्यांनी हजारो कीर्तने हे शेतकरी या विचार केलेले आहेत। शेतकरी कीर्तनकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत। आजकालच्या कीर्तनकाराचा जो उहापोह चालू आहे त्यांच्यावर ते फार आघात ओढतात। अंधश्रद्धा, भोंदगिरी या विषयावरसुद्धा ते त्यांचे प्रवचने चालू असतात। असं हे साधं राहणे आणि विच्च उच्चार असणारं व्यक्तिमत्व म्हणजे महादेवरावजी भुईबार यांचा वाढदिवस त्यांचे परमभक्त गुलाबरावजी गावंडे माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केले। या कार्यक्रमाला गुलाबरावजी गावंडे सपत्नीसह कुटुंबासह आलेले होते। या प्रसंगी माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांनी त्यांचे विचार प्रकट केले। खेळाडू वगैरे चांगले, मग मी हसलो, मी म्हणलं मी त्यांचाच मुलगा, काय करतो म्हणलं तिथं। उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी श्री महादेवरावजी भुईबार यांच्यासोबत हितगुज करण्याचे काही क्षण माझ्या भाग्यास मिळाले। आयुष्यात समाधान वाटतच नाही जोपर्यंत जी प्रामाणिक माणसं आहे ती उपाशी आहेत आणि ज्याची गरज नाही ते तुपाशी खातात। म्हणजे समाजासाठी तुम्ही जे आतापर्यंत 89 वर्षात की कधी महादेवराव भुईबार यांनी आतापर्यंत जेवढे कीर्तन केले हे सर्व शेतकऱ्यांच्या विषयी केले। गुलाबराव भाऊ हे प्रत्येक वेळेस तुमचं नाव घेतात। अकोल्यामध्ये मी जे आहो हे फक्त महादेवराव भुईबार या इमानदार माणसामुळे आहो। गुलाबराव गावंडे यांनीही सांगितलं की माझ्या वडिलांची मला शिकवण होती की तू गाडगे बाबा सारखं वाग, आणि दुसरा माझा मित्र म्हणून ज्यांना मी वडिलांसमान मानतो असे महादेवरावजी भुईबार यांनी मला शिकवण दिली की सच्च वागायचं, आणि त्याच्याच प्रत्येक गुलाबराव गावंडे यांनी आज तुमचा 89व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर हा कार्यक्रम घेतला। तुम्ही एवढे सच्चे कसे काय वागले? पण हे सच्च्या जीवनात तुम्हाला असं खंत वाटते का की मी सच्चे जीवन जगलो म्हणून? मी सच्चे जीवन जगलो, मला आनंदच वाटते। मी असं वाईट कोणाचं केलं नाही। तुम्हाला आमदार की खासदारकीने घुलवून दिले त्याचं काय? ते आता राजकारण कसं आहे तुम्हाला माहित आहे। हे राजकारणी लोक चांगल्या माणसाचं भलं होऊ देत नाही, त्यांची कमाई कशी होईल लोकांचं नाव घेतात आणि लोकांना बुडवतात। मग आतापर्यंत तुम्ही जे समजा शेतकऱ्याचे प्रवचन केले, कीर्तन केले, याच्यातून किती असे शेतकरी आहेत की ते तुमचं प्रबोधन घेऊन ते स्वयंस्फूर्तीने समोर आले? काही आहेत ते स्वतः शेती करतात, स्वतःच्या मेहनतीचं चीज त्यांचं झालेलं आहे। मग तुम्हाला कधी कधी असं वाटतंय काय की तुमच्या प्रेरणेतून जे लोक तयार झाले ते तुम्हाला आदर्श मानतात? आहे तसे, तेच माझे आदर्श आहेत आणि मला ते आदर्श मानतात। म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी किंवा पैसा यापेक्षा हे जे आज लोक आलेले होते यांना तुम्ही प्राधान्य देता? यांनाच प्राधान्य देतो। प्रॉपर्टी सोबत गेली का कोणाच्या? नाही नाही नाही, सगळे इथंच राहते आणि मग त्याचा हाव करणं। मग प्रत्येक वेळेस तुम्ही या धरतीवर मी भाराव हे प्रत्येक काही वाक्यानंतर हा शब्द का वापरत होते तुम्ही? का वापरत होते म्हणजे मी
जमीनचा भार कसा हलका होईल माझा अपेक्षाच आहे की जगद्गुरु संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे बाबा, जो तो माणूस असा होता की कशाचीच आशा नाही, आणि म्हणून तेच माझे खरे आदर्श आहे. तर त्यांच्यापासूनच मी घडलो. गाडगे बाबांनी मला इथं काय बघत चाल रिनमोन चलले कपडे बघ, गाडगे बाबानं मला झाडू मारला आणि पंजाबरावांनी मला खडूचं शिक्षण शिकवलं. एक मिनिट. आलेल्या पाहुण्यांची जेवणाची व्यवस्थापन करणारे संग्रामजी गावंडे यांनी केलेली होती. विशेषतः म्हणजे फणसाची भाजी आणि त्याच्यासोबत रस, हा एक अनोखं कॉम्बिनेशन त्यांनी इथे आयोजित केलेलं होतं. साधा माणूस पण विचाराने उत्तुंग असलेले महादेवरावजी भुईबार यांचा वाढदिवस अशा पद्धतीने गुलाबरावजी गावंडे यांनी साध्या पद्धतीने साजरा केला. गन्ना काफांना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश. महाराष्ट्रामध्ये मोठ्या व्यक्ती जन्माला येतात, हे महाराष्ट्राचं वरदान आहे, परंतु त्यांना समजून न घेणं ही मराठी मातीला मिळालेला हा शाप आहे.